नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, CET एक्झाम 2025-26 साठी जे होणार आहे यासाठी जे ॲडमिट कार्ड आहे तर ते आलेले आहे। आता ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे आहे, कसे डाउनलोड करायचे आहे, मोबाईलमधून तुम्हाला कुठून या ठिकाणी ॲडमिट कार्ड मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला CET सेलचे सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये सरळ cetcell.mahacet.org असं वेबसाईट टाकून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर असं इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही येणार आहे। इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका साईडला राईट साईडला जे आहे CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे। यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर सिंपल या ठिकाणी तुमच्या समोर एक पेज ओपन होणार आहे, जिथे या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागणार आहे। परंतु ईमेल ID आणि पासवर्ड तो तुमचा अकाउंटचा बनवलेला तो नाही। ज्यावेळेस फॉर्म भरताना तुम्ही ईमेल ID टाकला होता आणि जो पासवर्ड तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। जर पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर फॉरगेट माय पासवर्डवर क्लिक करून OTP टाकून तुम्ही पासवर्डसुद्धा नवीन बनवू शकता। परंतु ईमेल ID जी टाकली तेच तुम्हाला टाकावे लागणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी ईमेल ID आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी ज्या अकाउंट आहे, ज्यांचं अकाउंट आहे इथं नाव दाखवणार आहे आणि इथं बघा CET रजिस्ट्रेशन मॉक अँड हे टेस्ट वगैरे दाखवणार आहे। त्यानंतर खाली ऑप्शन आहे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, इकडे प्रोफाईल वगैरे आहे, आपण जी माहिती भरलेली आहे ते या ठिकाणी पूर्ण दाखवणार आहे। आणि या ठिकाणी हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्डचा ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करून घ्यायचं आहे। आणि खाली या ठिकाणी तुम्ही BEdसाठी जर भरला असाल तर BEd अँड जनरल अँड स्पेशल CET दाखवल, किंवा MATसाठी भरला असेल तर MATसाठी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। आता जसं की मी हे MAT CET 2025 वरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। हे मोबाईलवरतीच मी करतो आहे, ठीक आहे। मग तुम्हाला सरळ डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला येईल। ह्या डाउनलोडवरती क्लिक करा, म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल। डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तुमचा जो हॉल तिकीट आहे यावरती सेंटर कोणतं आहे किंवा किती टायमिंग वगैरे आहे, कोणती लँग्वेजमध्ये तुमचे पेपर आहे, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिले राहणार आहे। अशा पद्धतीने तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे तर तुम्ही मोबाईलवरती एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। हे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। एक्झामला जाताना सोबत घेऊन जावं लागणार आहे। याच्यासोबत एक ID प्रूफसुद्धा ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचं आहे, ठीक आहे। काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित रीड करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला एक्झामला कुठलीही अडचण येणार नाही। सो आय होप। आणि यासोबतच म्हणजे हे फक्त MATचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेलं आहे। अजून BEd CETचे किंवा अदर CETचे आलेले नाही आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती। फक्त MAT आणि MPEDचे आलेले आहेत। BEd CET किंवा अदर CETचे जे आहे 3-4 दिवसामध्ये लगेचच यांचेसुद्धा या ठिकाणी ॲडमिट कार्ड येणार आहे। जसं येईल तसंही मी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवेल, म्हणून चॅनलशी कनेक्ट राहा। जशी अपडेट येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। आता या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही आला तर या ठिकाणी नोटिफिकेशनसुद्धा बघू शकता। ॲडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर MAT अँड MAH MPED CET अकॅडमिक इयर 2025-26 डाउनलोड, म्हणजे फक्त या ठिकाणी MAT आणि MPEDचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी आलेले आहे। अदर जे CETचे ॲडमिट कार्ड आहे तर लवकरच येणार आहे।